नमस्कार. सेम एज एव्हर या मॉर्गन हाऊसेल लिखित पुस्तकाच्या पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या पार्ट 1 मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो. आता आपण पार्ट 2 मध्ये याची परत सुरुवात करतोय. ऑथरचं असं म्हणणं आहे की एक्सेल शीटवर जर नंबर्स टाकले तर हे नंबर्स बघायला काही वेळा खूप वेग दिसतात आणि माणसाचा बिहेवियर आणि एक्सेल शीटवरचे नंबर्स हे कधीही मॅच करणं सहजासहजी शक्य नाही. आयुष्यात जेव्हा एखादा माणूस खूप सक्सेसफुल होतो किंवा त्याच्या पीकवर असतो, तेव्हाच अशी एखादी रिस्क येते ज्याच्यामुळं त्याचा डाऊनफॉल होतो आणि त्याच्यासाठी तो तयार नसतो. ऑथरचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्ही आयुष्याच्या तुमच्या पीकवर असाल तेव्हा खूप काळजी घ्या, कारण तिथूनच तुमच्या पतनाचा पतनाची सुरुवात इथून होत असते. ऑथरचं असं म्हणणं आहे पेशन्स आणि स्केर्सिटी म्हणजे पेशन्स आणि स्केर्सिटी हे आयुष्यातले खूप दोन महत्वाचे व सुंदर घटक आहेत. पेशन्स का? कारण एखादी गोष्ट ग्रो होता बघणं, थांबणं हे सहजासहजी सगळ्यांना जमत नाही. आणि स्केर्सिटी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आणि ती आपण ॲडमायर करतो. आपल्याला असं वाटतं की ती भविष्यात ती गोष्ट मला मिळावी, याच्यासाठी आपण धडपडत असतो. हे जे 2 गुण आहेत, हे माणसाला खूप पुढं घेऊन जातात आणि ऑथरचं असं म्हणणं आहे, हे एक वरदान आहे. चेंजेस अँड इनोव्हेशन्स डोंट हॅपन अँड व्हेन एव्हरीवन इज हॅपी. ऑथरचं असं म्हणणं आहे, बदल व इनोव्हेशन म्हणजे कल्पकता, काहीतरी नवीन गोष्टी जेव्हा सगळेजण हॅपी असतात तेव्हा तयार होत नाही. त्याच्यासाठी क्रांती असते, मनात क्रांती लागते, एन्व्हायरमेंटमध्ये क्रांती लागते किंवा एखादं अनहॅपीनेस लागतं, तेव्हाच या 2 गोष्टींची सुरुवात होते. ऑथरचं असं म्हणणं आहे, की आयुष्यात मोठं व्हायचं असेल, तर कंपाउंडिंग खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. त्याच्यासाठी एकदम मोठी रिस्क घ्यायची गरज अजिबात नाही. छोट्या-छोट्या रिस्क घ्या. पुढं चला. वॉक करत राहा. असंही म्हणणं आहे, की जेव्हाही तुम्ही एखाद्या गोष्टीची जेव्हा प्लॅन कराल, तर वाईटात वाईट काय होऊ शकतं त्याच्यासाठी प्लॅनिंग करा आणि सगळ्यात मोठं वाईल्ड आपण कुठले नंबर्स अचीव्ह करू शकतो, कुठली पोझिशन अचीव्ह करू शकतो, त्या पद्धतीने तुम्ही ड्रीम बघा, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. ऑथरचं असं म्हणणं आहे, की तुम्ही विचार करा. विचार करण्यासाठी सगळ्यात जास्त टाईम ठेवा आणि त्याचं असंही म्हणणं आहे, की दिवसभरात शक्यतो तास ते 2 तास हे तुम्ही फक्त विचार करण्यासाठी वापरा. कारण विचार करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणून खूप सारे लोकं विचार अजिबात करत नाही. मात्र दुसऱ्याला जज लवकर करतात. ऑथरचं असं म्हणणं आहे, की एखादीच गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल, की ते तुम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पहिले तुम्ही त्या गोष्टीसाठी इलिजिबल व्हा. त्याच्यानंतरच ती गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला घ्यायची असेल, तरच ती जगाला विका. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या जगाला विकायचा प्रयत्न करताय, पण स्वतः घेत नाही, अशी गोष्ट तुमची विकली जाणार नाही. कुठेही बघा. आणि कुठलाही जॉब तुम्ही आयुष्यात करा, बिझनेस करा, जॉब करा. त्याच्यात काही गोष्टी अशा निश्चित असतील, जे तुम्हाला अजिबात आवडणार नाही. प्रत्येक जॉबमध्ये असतात. प्लसेस असतात, मायनसेस असतात. बिझनेसमध्ये असतात. आणि या सगळ्या गोष्टी जे आपल्याला आवडत नाही, ते याच्या ते आपल्याला स्ट्रेस देतात, अनसर्टन्टी देतात, ऑफिस पॉलिटिक्स देतात, त्रास देतात. याच्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. ही जरी किंमत पैशात जरी नसली, त्याला काही प्राइस टॅग नसतो. पण ते आपल्याला खूप त्रास देऊन जातात. ऑथरचं असंही म्हणणं आहे, की या एंटायर सिस्टममध्ये कुठलेही कूपन कोड अवेलेबल नसतात आणि इथं कुठलीही सेल चालू नाहीये. जे तुम्हाला तुमच्या जॉब सोबत जिथं प्लसेस आहेत, त्याचे मायनसेस सुद्धा स्वीकार करावे लागतील. ऑथरचं असं म्हणणं आहे, की कुठलाही व्यक्ती असो, इन्स्टिट्यूशन असो, देश असो, त्याचा काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज असतो. तो आयुष्यभर काही राहत नाही. तो आयुष्यभर राहत नाही. तो इव्हेंच्युअली कुठेतरी डाय होतो किंवा मरण पावतो. 5 गोष्टी अशा असतात, जे हे तुमचं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज संपवून टाकतात. पहिला, एक कॉन्फिडन्स असतो, की मी कधीही चुकणार नाही. हा ॲक्चुअली कॉन्फिडन्स नसतो, ओव्हर कॉन्फिडन्स निश्चित असतो. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या आयुष्यात
मी एखादी गोष्ट केली आणि तो सक्सेसफुल झाला, तेच मी दुसऱ्या आयुष्यात किंवा दुसऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये कडं किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये करायचा जेव्हा मी प्रयत्न करतो, तिथं सुद्धा आपल्याला आपला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज हा डिसएडव्हान्टेज मध्ये टर्न होऊ शकतो. खूप लोक कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळावा म्हणून खूप हार्डवर्क करतात, प्रयत्न करतात, दुसऱ्यांना कमी लेखतात, अननेसेसरी गोष्टी करतात. इथं सुद्धा तुमचं कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मरणाकडे जातं. स्किल्सवर त्याचं असंही म्हणणं आहे ऑथरचं, की स्किल्सची डिमांड वर्षानुवर्ष चेंज होत राहते, सेंचुरी टू सेंचुरी चेंज होत राहते आणि ती काय कॉन्स्टंट राहत नाही. म्हणून त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेहमी स्वतःला अपग्रेड करत चला. जेवढे तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल तेवढं तुम्ही स्किल सेट्स इम्प्रूव्ह कराल. लक फॅक्टर हा महत्वाचा रोल प्ले करतो. खूप जणांच्या आयुष्यात ते लकी असतात, मात्र ते स्किलफुल नसतात. कदाचित ते राईट टाइमला राईट प्लेसवर असू शकतात, त्याच्यामुळे ते चमकतात. मात्र त्यांना असं वाटतं की मी हे सगळं स्वतःच्या स्किलमुळे मिळवलंय. असं काही नसतं. ऑथरचं असं म्हणणं आहे की कुणीही या जगात सेफ नाही. त्यामुळं तुम्ही विश्रांती घेणं सोडून द्या. विश्रांती घ्या, काही क्षणाची घ्या, काही तासाची घ्या, परंतु परत कामाला लागा. मोठे इनोव्हेशन्स, मोठे बदल हे छोट्या छोट्या बदलांकडूनच मार्ग त्यांचा जातो. ते सक्सेस असो किंवा फेल्युअर असो, छोटी छोटी सुरुवात करा. त्याच्यानंतर इनोव्हेशनला प्रिडिक्ट करणं किंवा त्याच्यावर संभाव्य काय होणार आहे भविष्यात हे करणं अवघड जातं आणि त्याला अंडर एस्टिमेट कृपया करून करू नका. जर एक मोठा अंदाज बघितला किंवा बर्ड्स आय व्ह्यू बघितला तर सगळं सेल्स आहे. ऑथरचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीला सेल करता येतं त्याला जगात कुठेही सर्व्हाइव्ह करणं शक्य होत नाही. ऑथर असं म्हणतो की लोक माझ्यात काय स्किल्स आहेत ते ऍडव्हर्टाईज करतात. तुम्ही तुमचे रिझ्यूम बघा, तुमच्या क्वालिटीज तुम्ही लिहिता, तुमचे अचिव्हमेंट्स तुम्ही लिहिता, मात्र तुमचे फेल्युअर्स तुम्ही लपून ठेवलेले आहेत. आपण आपले फेल्युअर्स कुणालाही सांगत नाही. कदाचित ते फेल्युअर्स आपण स्वतःलाही सांगत नाही. लोकांना इन्सेंटिव्ह आवडतात, ऍडवाइस आवडत नाही. एखाद्याला जर तुम्ही सांगितलं की मित्रा जुगाड खेळू नको त्याच्यामुळे तुला त्रास होईल, मात्र त्याने जर जुगाड खेळलाय त्याच्यातून त्याला जर 100 रुपये मिळवलेत तर तो इन्सेंटिव्ह फॉलो करतो. त्यामुळं लोकांना जर चांगल्या गोष्टींची सवय लावायची असेल त्यांना इन्सेंटिव्ह द्या. लहान मुलांना पुस्तक वाचायची सवय लावायची असेल त्यांना एखादा चॉकलेट द्या किंवा एखादा खाऊ द्या, त्याच्यामुळं ते त्या इन्सेंटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. चूक नेहमी एखाद्याच्या पाठीसारखी असते, स्वतःची सोडून आपल्याला नेहमी दुसऱ्याची पाठ दिसत असते. म्हणजे आपण आपल्या चुका दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला स्वतःला आपल्या चुका लक्षात येत नाही, मात्र दुसऱ्याच्या चुका मात्र आपण आवर्जून बघतो बरं का. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मी खूप पेशन्स ठेवून बसलोय. काही वेळा हे पेशन्स तुमचं स्टबननेस असतं, म्हणजे रिजिडिटी असते, तुम्ही चेंज होत नाही. ऑथरचं असं म्हणणं आहे, चेक करा की तुम्ही खरंच पेशन्सनी बसलाय का रिजिड आहे. कारण बदल ज्या पद्धतीने होतो आपल्याला बदलावंच लागतं. आपण जर बदललो नाही तर आपण आउटडेटेड होऊन जाणार. त्याचं असंही म्हणणं आहे की दोन प्रकारचे नॉलेज असतात, एक परमनंट नॉलेज असतो आणि एक एक्सपायरिंग नॉलेज असतो. परमनंट नॉलेज बऱ्यापैकी पुस्तकांमध्ये, स्क्रिप्चर्समध्ये, लिटरेचरमध्ये असतो, ज्याच्याकडं लोकांचं दुर्लक्ष आहे. लोक त्याच्याबद्दल अजिबात वाचन करत नाही, लक्ष देत नाही. लोकांचं लक्ष एक्सपायरिंग नॉलेजकडे आहे. न्यूजपेपर बघा, इंस्टाग्राम बघा, युट्यूब बघा, लोकांचं लक्ष तिथं असतं जे नॉलेज एक्सपायर होतं. आणि ज्या लोकांचं लक्ष परमनंट नॉलेजकडे आहे, निश्चितच त्यांची प्रगती ही खूप वेगाने होणार आहे. ऑथरचं असं म्हणणं आहे की सोप्या गोष्टी या जगात विकल्या जात नाही. जेवढ्या गोष्टी तुम्ही कॉम्प्लेक्स कराल तेवढं तुमच्या गोष्टी ह्या विकल्या जातील. गोष्टी असो, आयडियाज असो, इनोव्हेशन असो. कारण सोप्या गोष्टी सांगितल्या की ह्याच्यात नवल काय, ह्याच्यात नवीन काय असा लोकांचा समज होतो. शेवटी पुस्तक एंड होतं काही प्रश्नांतून आणि हे प्रश्न तुम्हाला विचार करण्यासाठी निश्चित प्रवृत्त करतात. तुम्हाला याचे उत्तर आहेत का? माझे जे व्ह्यूज आहेत ते चेंज होतात का जर मी एखाद्या दुसऱ्या जनरेशनमध्ये जन्म घेतला असता, दुसऱ्या राज्यात घेतला असता, दुसऱ्या देशात घेतला असता, तर याच्यात व्ह्यू मध्ये काही फरक होईल का? मला एखादी गोष्ट ही खरी असावी असं प्रामुख्याने वाटतं का?
मला काय वाटतं, कुठल्या अडचणी मला येणार आहे, माझ्या मित्रांना येणार आहे, माझ्या फॅमिलीला येणार आहे किंवा माझ्या देशाला येणार आहे. एखादा ट्रेंड माझ्या समोर आहे, तो छोटा ट्रेंड आहे का? का तो ट्रेंड अख्खं माझू माझ्या आजूबाजूचं जग बदलून टाकणार आहे? याच्यावर सुद्धा ऑथरनी आपल्या समोर प्रश्न विचारलेला आहे. काही रिस्क आहेत का जे मी आता बघू शकत नाहीये? याच्यावरही आपण विचार करावा, असं ऑथरचं प्रामुख्याने म्हणणं आहे. आणि ऑथर असंही म्हणतं की मी खरंच रिजिड आहे का फक्त मी पेशंट आहे, आणि हे असंच राहणार आहे का का ते बदलणार आहे? ह्याच्यावर हा शेवटचा प्रश्न ऑथर आपल्याला देऊन जातो. तर सेम एज एव्हर हा मॉर्गन हाऊसेल लिखित एक चांगलं पुस्तक आहे. तुम्ही अवश्य वाचावा व ही समरी सुद्धा ऐकावी, अशी ही नम्र विनंती. भेटत राहूया.